काल आपण डायमेन्शन्स थर्ड यूज पाहिजे बरं टू फाइंड द रिलेशन बिटवीन डिफरंट फिजिकल क्वांटिटीज. आणि नंतर तुम्हाला एक होमवर्कला दिला होता. काय तो होमवर्क? टू फाइंड द रिलेशन बिटवीन टी एल अँड टी असं आहे. अगोदर ते कम्प्लीट करू आणि नंतर मग एरर्स इन मेजरमेंट्स करूया. टी काय आता पिरियड, त्या सिंपल पेंडुलमचा पिरियड म्हणजेच काय टाईम. एल काय आता त्या सिंपल पेंडुलमची लेंथ. आणि जी काय आता ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. बरोबर, या तिघांमधलं रिलेशन आपल्याला पाहिजे. The period of simple pendulum depends on its length and acceleration due to gravity. बरोबर. मग या ठिकाणी let t is equal some constant L raised to x and G raised to y, where K is a constant and xy are the powers which are to be determined. आता दोन्ही साईडचे काय डायमेन्शन्स. बरोबर, रायटिंग डायमेन्शन्स. Writing dimensions on both sides. दोन्ही साईडला काय आहे डायमेन्शन. या ठिकाणी डाव्या साईडला टी आलं, उजव्या साईडला एल रेस टू एक्स आलं आणि जी रेस टू वाय. के हॅज नो डायमेन्शन्स. बरोबर, K has no dimensions. आता या ठिकाणी पिरियडचे डायमेन्शन्स m raised to 0, l raised to 0, t raised to 1. लेंथचं m raised to 0, l raised to 1, t raised to 0. ॲक्सेलरेशनचं m raised to 0, l raised to 1, t raised to -. बरोबर. या ठिकाणी 0, 0, 1 लिहिलं. या ठिकाणी 0 l raised to x लिहिलं. नंतर t raised to 0 लिहिलं. m raised to 0 लिहिलं. l raised to y, t raised to -. बरोबर. मग या ठिकाणी m raised to 0, l raised to 0, t raised to 1. m raised to 0 plus 0, x plus y आणि t raised to 0 minus 0. बरोबर. मग या ठिकाणी 0, 0, 1 m raised to 0 आला, l raised to x plus y आला आणि t raised to -. आता काय करायचं?
दोन्ही साइड्स एम एल आणि टीच्या पॉवर्स काय करायच्या इक्वेट करायचे म्हटलं तरी चालतं त्या ठिकाणी मेन्शन केलं तरी इक्वेटिंग द पॉवर्स ऑफ एम एल आणि टी सेट असं लिहिलं त्याचं त्या ठिकाणी मेन्शन करता येईल इक्वेटिंग द पॉवर्स ऑफ M, L and T separately. For separately powers repeating करते 0 is equal to 0. 0 is equal to h plus y. And 1 is equal to minus y. Therefore, minus 2y is equal to minus 1. Correct? Now x plus y is equal to 0, x is equal to minus y, x is equal to minus 1. मग x is equal to किती आहे? आपल्याला x आणि y चंच पाहिजे. कुठे सबस्टिट्यूट करायचं? इक्वेशन 1 काय होतं? t is equal to k. x raised to l raised to x होतं आणि g raised to y होतं. मग या ठिकाणी हे असे लिहित आहे ना t is equal to k लिहिलं L raised to 1 by 2 आणि G raised to बरोबर. आता या ठिकाणी L raised to 1 by 2 म्हणजेच काय रूट आहे आणि G raised to 1 by 2 म्हणजे रूट आहे. मग हे एकाच रूट मध्ये काय हे झालं रिलेशन बिटवीन T L and G where K is experimental value. K ही एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू नॉट डायमेन्शनल. हे ज्याला कालचा होमवर्कचा पार्ट आहे. त्या ठिकाणी आपण टायटल दिले एरर्स इन मेजरमेंट. एरर्स इन मेजरमेंट काय फॉर्म्युला लक्षात ठेवायचे नेट लक्ष. हा डस्टर आहे. या डस्टरची लेंथ जी आहे त्या डस्टरची लेंथ जी आहे ती 12 सेंटीमीटर. किती आहे 12 सेंटीमीटर. या ठिकाणी या डस्टरची लेंथ मी स्केलच्या साईडनं मेजर केली आणि माझ्याकडनं 12.1 सेंटीमीटर. मग एरर किती आली? एरर किती आली या ठिकाणी 0.8. दुसऱ्या एका विद्यार्थ्यानं मेजर केलं त्या स्केलनं त्याच डस्टरची लेंथ तर ती आली 11 किती आलं 1 आलं. म्हणजेच या ठिकाणी एरर किती आले -0.1. एखाद्या विद्यार्थ्यानं तिसऱ्या विद्यार्थ्यानं असं आपण कन्सिडर केलं त्याने लेंथ मेजर केली किती आले 12 सेंटीमीटर. मग एरर आली नाही. एरर नाही मग आपण म्हणतो काय एरर 0 आहे. एरर नाही असं. मग या ठिकाणी ॲक्च्युअल व्हॅल्यू किती ही ॲक्च्युअल व्हॅल्यू ॲक्च्युअल लेंथ झाली आणि ही जी आहे ही ऑब्झर्व्ड आहे. ही सुद्धा काय ऑब्झर्व्ड आहे. ऑब्झर्व्ड आहे आणि हा काय ॲक्च्युअल आणि ऑब्झर्व्ड मधला डिफरन्स. एरर इज नथिंग बट द डिफरन्स बिटवीन द ॲक्च्युअल व्हॅल्यू अँड ऑब्झर्व्ड व्हॅल्यू. द डिफरन्स बिटवीन ॲक्च्युअल व्हॅल्यू अँड ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मे बी पॉझिटिव्ह मे बी निगेटिव्ह.
So error is defined as the difference between the actual value and the observed value. Error may be positive, may be negative. मी या ठिकाणी एररच्या क्लासिफिकेशन जे आहे ते दोन मध्येच केलं. एक म्हणजे सर या ठिकाणी सिस्टमॅटिक एरर आणि दुसरी आहे रॅन्डम एरर. दुसरं कोणतं रॅन्डम एरर. या सिस्टमॅटिक मध्ये दोन टाइप्स, तीन टाइप्स आहेत. यामध्ये एक आहे इन्स्ट्रुमेंटल. इन्स्ट्रुमेंटल एरर. दुसरं आहे या ठिकाणी एक्सपेरिमेंटल टेक्निक. एक्सपेरिमेंटल टेक्निक आणि तिसरं आहे पर्सनल एरर. तिसरं कोणतं पर्सनल. या ठिकाणी सिस्टमॅटिक एरर्स आणि रॅन्डम एरर्स. या ठिकाणी इन्स्ट्रुमेंटल एरर, नंतर ड्यू टू एक्सपेरिमेंटल टेक्निक आणि पर्सनल एरर. Now see instrumental error. समजा आपण या डस्टरची लेंथ मेजर करायची स्केलचं सॅन्ड, मेटल स्केल आहे आणि ती मेटल स्केल बेंड झालेली आहे. मग ती मेटल स्केल जर बेंड झालेली असेल तर या डस्टरची लेंथ एक्झॅक्ट मिळेल का? नाही. वर्नियर कॅलिपर वापरतो आपण, मायक्रोमीटर, स्क्रू गेज वापरतो. तर तयार करताना मॅन्युफॅक्चर होताना जर त्यांच्यामध्ये जर फॉल्ट असेल तर तसं इन्स्ट्रुमेंट जर आपण मेजरिंगसाठी जर वापरलं तर जी एरर येते त्याला नाव काय दिलं? इन्स्ट्रुमेंटल. इन्स्ट्रुमेंटल एरर, इट इज द एरर ड्यू टू द फॉल्ट इन इन्स्ट्रुमेंट वाईल मॅन्युफॅक्चरिंग. मॅन्युफॅक्चरिंग जेव्हा होताना त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये जो फॉल्ट असतो त्या फॉल्टमुळे जी एरर क्रिएट होते त्याला नाव दिलं इन्स्ट्रुमेंटल एरर. नो एक्सपेरिमेंटल टेक्निक. काही एक्सपेरिमेंटल टेक्निक असतं, रिडिंग घ्यायचे, ऑब्झर्वेशन्स घ्यायचे. तर टेक्निक जर लक्षात आलं नाही, due to lack of experimental technique, the error which is introduced in the observation, that is called as error due to experimental technique. That's systematic error. And personal experimental technique बरोबर वापरले, इंस्ट्रुमेंट ॲक्युरेट आहे, इंस्ट्रुमेंटमध्ये काही फॉल्ट नाही. बरोबर. थोड्या पुढे एक्झाम्पल घेतलं तर डस्टनची लेंथ 12 सेंटीमीटर आहे, मी मेजर केलं 12.1 आलं, म्हणजे कोणती एरर झाली? पर्सनल, माझी मिस्टेक आहे, व्यवस्थित ऑब्झर्व नाही केली. दुसऱ्या विद्यार्थ्याचं 11.9 आलं, ती सुद्धा कोणती एरर झाली? पर्सनल. द एरर ड्यू टू दॅट पर्सन, दॅट ऑब्झर्वर, द पर्सन हू आर टेकिंग ऑब्झर्वेशन्स ऑर रीडिंग्स करस्पॉन्डिंग टू द एनी पॅरामीटर, एनी व्हिज्युअल क्वांटिटी. सो एरर विच इज इंट्रोड्यूस्ड ड्यू टू दॅट पर्सन, ड्यू टू द, you can say that due to the less concentration of that person, that is called as personal error. All these three errors, they may be positive, they may be negative. Then second, random error. या ठिकाणी random error म्हणजे the instrument is okay, there is no any fault, any defect in that instrument. Experimental technique is also good. Experimental technique is also good. Third one, person who is going to observe, who is going to take the readings, that person is also taking readings accurately. So you can say that there is no systematic error. But due to some problems, we can say that the error which is introduced, that is called as random error. This error, it is not due to particular reason, but error is introduced in the experiment. तो विद्यार्थी रिडिंग घेतो, ऑब्झर्वेशन्स घेतो, तो म्हणतो मी फॉर्म्युला बरोबर यूज केलं, मी रिडिंग बरोबर घेतलं, मी जे टेक्निक सांगितलं तर ते टेक्निक अप्लाय केलं, जे इन्स्ट्रुमेंट तुम्ही दिले ते इन्स्ट्रुमेंट पण ओके आहे, तरी पण एरर आले, दॅट इज कॉल्ड ॲज अ रॅन्डम एरर. मग या ठिकाणी एरर, या ठिकाणी
एररचं कॉम्बिनेशन फक्त तुम्हाला थोडंसं माहीत असलं पाहिजे त्या एक्झामला कोणी विचारत या ठिकाणी कॉम्बिनेशन्स ऑफ एरर्स या ठिकाणी कॉम्बिनेशन्स म्हणजे काय सम आला बरोबर एरर इन सम नंतर सेकंड एरर इन डिफरन्स नंतर चौथं थर्ड एरर इन प्रॉडक्ट आणि या ठिकाणी फोर्थ वन इज एरर इन डिव्हिजन आणि एरर इन पॉवर या ठिकाणी एरर इन पॉवर आता एरर इन सम पहा फेसबुकमध्ये काही ठिकाणी प्रूफ दिले पण प्रूफची आपल्याला गरज नाही तुम्हाला जेरॉक्स नोट्स मिळतील तेव्हा पण त्याच्यामध्ये प्रूफ असेल पण काही गरज नाही आपण z इज इक्वल टू a प्लस बी मग या ठिकाणी डेल्टा ए एरर इन ए मग तुम्ही या ठिकाणी अगोदरच घेतो कॉम्बिनेशन ऑफ एरर्स आपण टायटल दिले combinations of errors मग या ठिकाणी आपण डेल्टा ए एरर इन ए मे बी पॉझिटिव्ह मे बी निगेटिव्ह डेल्टा बी एरर इन बी आणि डेल्टा झेड एरर इन झेड झेड इज इक्वल टू ए प्लस बी असेल तर या ठिकाणी एरर इन झेड इज इक्वल टू एरर इन ए प्लस एरर इन बी जर आपण ए मायनस बी जर कन्सिडर केलं असेल तर या ठिकाणी एरर इन झेड इट इज इक्वल टू एरर इन ए मायनस एरर इन बी सॉरी एरर इन प्लस एरर इन दोन क्वांटिटीचा डिफरन्स आहे पण त्यांच्या एररचा डिफरन्स नाही होत मग एरर कमी होते या ठिकाणी जी एरर आहे त्यापेक्षा मग या ठिकाणी प्लस असलं तरी एररची ॲडिशन मायनस असलं तरी एररची ॲडिशन प्रॉडक्ट झेड इज इक्वल टू ए बी घेतो तर या ठिकाणी रिलेटिव्ह एरर इन झेड असं म्हणतात बरोबर रिलेटिव्ह एरर इन झेड तर काय आहे ए डिवायडेड बाय डेल्टा ए सॉरी डेल्टा ए डिवाइडेड बाय ए प्लस डेल्टा बी डिवाइडेड बाय एरर इन ए डिवाइडेड बाय ए दैट इज रिलेटिव एरर इन ए एरर इन बी डिवाइडेड बाय बी दैट इज रिलेटिव एरर इन बी या ठिकाणी डिव्हिजन मग z इज इक्वल टू ए डिवाइडेड बाय मग या ठिकाणी सुद्धा एरर डायरेक्टली फाइंड आउट करता येते मग या ठिकाणी सुद्धा कोणती एरर रिलेटिव एरर इन झेड तर या ठिकाणी सुद्धा डेल्टा ए डिवायडेड बाय ए प्लस डेल्टा बी डिवायडेड प्रॉडक्ट असू द्या डिव्हिजन असू द्या रिलेटिव्ह एरर इन ए प्लस रिलेटिव्ह एरर इन बी ए आणि बी या दोन क्वांटिटीच्या रिलेटिव्ह एररची ॲडिशन इथं दोन होत्या म्हणून जनरली आपण दोन घेतो तीन असतील चार असतील तर फॉर्म्युला आता या ठिकाणी आपण जर झेड इज इक्वल टू जर ए रेस टू एन घेतलं तर या ठिकाणी रिलेटिव्ह एरर इन झेड इट इज इक्वल टू एन इंटू डेल्टा ए डिवाइडेड बाय ए म्हणजे या ठिकाणी आपल्याला डेल्टा ए डिवाइडेड बाय ए म्हणजेच काय रिलेटिव्ह एरर इन झेड आहे पण पॉवर आहे ना जेवढी पॉवर असेल तेवढा मल्टिप्लाय पॉझिटिव्ह नंबर असेल तर पॉझिटिव्ह नंबरनं मल्टिप्लाय करायचं निगेटिव्ह नंबर असेल तर निगेटिव्ह नंबरनं काय करायचं मल्टिप्लाय करायचं हे फक्त फॉर्म्युला लक्ष आहे ॲडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन आणि पॉवरची याची प्रूफची तुम्हाला गरज नाही आता या ठिकाणी आपण
त्याला कॉम्बिनेशन ऑफ एरर्स. आता आपण मीन कसा फाइंड आउट करतो? Let x1, x2, x3 dash xn be n number of observations. N number of observations. N number of observations. मी या ठिकाणी n number of observations जर आपण कन्सिडर केलं तर पहिलं मीन और एवरेज वैल्यू. काय या ठिकाणी कसं डिफाइन करतो मी या ठिकाणी एक्सएम सम ऑफ नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स, सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन डिवाइड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. मग काय आहे x1 आला, x2 आला, x3 आला डॅश या ठिकाणी एक्सएम डिवाइडेड सरासरी म्हणतो त्याला. काय म्हणतो त्याला आपण सरासरी. त्याच्याला मीन म्हणतो. नंतर या ठिकाणी ॲब्सोल्यूट एरर. The magnitude of the difference between the mean and each, the magnitude of the difference between the mean and individual observation is called as absolute error for that observation. म्हणजे या ठिकाणी आपण पहिल्याला डेल्टा x1 घेतो. ॲब्सोल्यूट एरर म्हणजे मॉड ऑफ. तर या ठिकाणी काय आहे xm मायनस x1. xm मायनस x1 मे बी पॉझिटिव्ह मे बी निगेटिव्ह. समजा पहिलं ऑब्झर्वेशन 12 सेंटीमीटर आहे, घेताना या ठिकाणी 11.9 आहे तर मग मायनस येईल, कारण मॉड म्हणजे स्कॅललेस पाहिजे. नंतर या ठिकाणी आपण सेकंड ऑब्झर्वेशन मधलं ॲब्सोल्यूट एरर म्हणजेच काय मीन मायनस सेकंड ऑब्झर्वेशन. असं जर आपण कंटिन्यू केलं तर या ठिकाणी डेल्टा x1 काय आहे या ठिकाणी xm मायनस काय आहे xm. हे झाले ॲब्सोल्यूट एरर. मीन ॲब्सोल्यूट एरर या ठिकाणी थर्ड जे आहे मीन ॲब्सोल्यूट एरर. मीन ॲब्सोल्यूट. The mean or average of all absolute errors is called as mean absolute error. मी या ठिकाणी मीन ॲब्सोल्यूट एरर जे आहे मी या ठिकाणी डेल्टा एक्सएम लिहिलं. बरोबर. या ठिकाणी काय सर्व ॲब्सोल्यूट एररचे ॲडिशन म्हणजे काय डेल्टा x1 प्लस डेल्टा x2 प्लस डेल्टा xn आणि डिवाइडेड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. ते झालं मीन. नंतर या ठिकाणी जो फोर्थ आहे रिलेटिव्ह एरर. रिलेटिव्ह एरर इन ए. मग जर आपण डेल्टा ए जर आपण एरर इन ए घेतलं तर या ठिकाणी रिलेटिव्ह एररसाठी फॉर्म्युला जनरल पहा. रिलेटिव्ह एरर इन ए काय त्या ठिकाणी डेल्टा ए डिवायडेड बाय कोणत्याही क्वांटिटीमध्ये रिलेटिव्ह एरर फाइंड आउट करायचं असतं त्या क्वांटिटीमध्ये एरर डिवायडेड बाय ती क्वांटिटी असं आपण म्हणतो. आणि लास्टला आहे पर्सेंटेज एरर. पर्सेंटेज एरर या ठिकाणी रिलेटिव्ह एररला या ठिकाणी पर्सेंटेज एरर जे आहे रिलेटिव्ह एरर मल्टिप्लाइड बाय पर्सेंटेज एरर ए म्हटलं जायचं इक्वल टू काय डेल्टा ए डिवायडेड बाय ए मल्टिप्लाइड बाय ते झालं पर्सेंटेज एरर. रिलेटिव्ह एररला 100 मल्टिप्लाय केलं. हे तुम्ही ऑलरेडी लॅबोरेटरीमध्ये केलेलं असतं. पण ॲब्सोल्यूट एरर म्हणजे प्रत्येक इंडिव्हिज्युअल बरोबर जी एरर आहे ती ॲब्सोल्यूट म्हणजे पॉझिटिव्ह याची डिफरन्स मे बी पॉझिटिव्ह मे बी निगेटिव्ह. अशा सर्व ॲब्सोल्यूट एररची ॲडिशन केली त्याला एरनं डिवाइड केलं तर काय मिळेल आपल्याला मेन ॲब्सोल्यूट एरर. रिलेटिव्ह एरर म्हणजे कोणत्याही फिजिकल क्वांटिटीमध्ये रिलेटिव्ह एरर त्या फिजिकल क्वांटिटीमध्ये एरर डिवायडेड बाय ती फिजिकल क्वांटिटी म्हणजेच काय झालं रिलेटिव्ह. त्याला 100 मल्टिप्लाय केलं की काय झालं ते पर्सेंटेज एरर झालं. याच्यावरचे पॅरॅलल्स आपण उद्या घेऊ. त्या ठिकाणी थांबतो. नेचर ऑब्झर्व करा.